हाय गाईज, कसे आहात? सर्व बरे आहेत का? आज बघा पुण्यामध्ये भरपूर असा पाऊस चालू झाला आहे. मग 6 वाजल्यापासून काही पाऊस बंद व्हायचं नाव नाही आहे. आज होता मंगळवार, मला जायचं होतं बाहेर मंदिराला, पण काय जाऊ शकत नाही. आता एवढा जोरा मोठा पाऊस आला, विचारूच नका तुम्ही. आत्ताच जस्ट माझे मिस्टर गेलेत बाहेर, त्यांचं काम आहे म्हणून बाहेर गेले. मी बी जाणार होते, पण ते म्हणले मला आता त्यांना पुढे जायचं आहे, मग ते पावसात कुठं येते अजून, म्हणून मी गेलेच नाही. आता कारण की आज मंगळवार होता, जायचं होतं मला तिकडे देवळाला. असं बी तर मंगळवार शुक्रवार मी जातच असते. जाऊ म्हणून आता दिवाबत्ती वगैरे केली. मी जस्ट दिवाबत्ती करून चहा वगैरे मी माझं मिस्टर बी पिले चहा ते. आणि तेव्हा जरा बारीक होता पाऊस, पण आता एवढा भरपूर पाऊस चालू झाला ना, विचारूच नका. बघा आवाज येत असेल तुम्हाला. इथं बॅक साईडला असं ते आमचे ओनरचे असे पत्रे सेड मारलेलं आहे ना, त्याच्यावर असं पाणी येतं पडायला लागलेलं. भरपूर मोठा आवाज येतो, असं वाटतं किती. पण खरं पाऊस खूप जोरात आहे. तुमच्या इकडं आहे का पाऊस? आता पुण्याला 2-3 दिवस तर कमीच होता पाऊस, पण आज लागला आहे भरपूर चांगलाच. आता जोपर्यंत नारळी पौर्णिमा होऊन जात नाही आहे तोपर्यंत काय पावसाला काय कमी होणारच नाही आहे. पाऊस चालूच राहणार आहे असा. खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे. नाहीतर मला जायचं होतं आज, कारण की तिकडं जे देवळाच्या बाहेर असं ते अगरबत्ती ते विकतात ना, ते भाऊ त्यांच्याकडं असं अगरबत्ती धूप वगैरे खूप छान असतं. आणि माझ्याकडं आता ते तिकडनंच मी अगरबत्ती वगैरे घेत असते. बरं आता ते संपले, थोड्याच काड्या आहेत अगरबत्तीच्या. म्हणलं मंगळवार शुक्रवारच येतात ते, म्हणून म्हणले होते जा घेऊन आले असते. आणि वरून माझी भाजीपाला बी संपलेला आहे आठवड्याचा, मग ते सुद्धा आणायचं होतं मला आज जाऊन. पण या पावसामुळे सगळं रद्द झालं जायचं आता. आणि तसे आता 7:30 वाजत आले. म्हणलं जाऊ द्या सोडा, आता बघू उद्या जर पाऊस नसेल तर उद्या जाता येईल. तसं तर मंदिर आमच्या इकडं 6-6:30ला उघडतं. पण कसं मंगळवारचं आणि शुक्रवारचं वेगळंच वाटते वातावरण. कारण की मंगळवार शुक्रवार चांगली पूजा बिजा गर्दी भरपूर राहते आणि देवळाला. आणि ते भाऊसुद्धा म्हणजे तिकडं असं फुलंवाले अगरबत्तीवाले ते एक मावशी आहेत आराधी आहेत, ते माळ परडी घेऊन बसतात तिकडं मंदिराच्या बाहेर. म्हणजे असं पाया पडायला बरं वाटते जरा गेल्यासारख्याला. आणि एनी टाईम आपण गेलं तर कधी कधी लॉक राहते तर कधी कधी उघडते, असं आहे. म्हणलं अजून स्वयंपाकाला वेळ आहे, तोपर्यंत बसली आहे. मिस्टर बी गेले आत्ता बाहेर, बसले तोपर्यंत म्हणलं एक फुल व्हिडिओ शूट करावा असा. कारण की मी शॉर्ट व्हिडिओला तर आज आमच्या इथल्याच देवळातला मी आत्ता ह्याला गेलेले, फ्रायडेला गेलेला मंदिरातला फोटो काढलेला मी, तर ते आज शॉर्ट व्हिडिओला टाकला होता. तर भरपूर असे लाईक वगैरे आले. तर आणि चॅनल चांगलाच असं बघितलं भरपूर जणांनी शॉर्ट व्हिडिओला, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पण माझ्या फुल व्हिडिओला एवढा काही असं बघत नाही. प्लीज ज्याने कोणी बघत असेल प्लीज बघत जा. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की मला सांगा जा की व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का नाही. कारण की आता आमच्या घरामध्ये म्हणजे तर फॅमिली मेंबर म्हणलं तर मी आणि माझे मिस्टरच आहे. आणि संध्याकाळचा जास्त करून मी असं मोठा ब्लॉग शूट करते, त्याच्यामुळं ते काय माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. कारण की ते बाहेर गेलेले असतात ते. आता बघू एखादा दिवस नाही का माझ्या मिस्टर जर घरामध्ये संध्याकाळचे असेल तर त्यांना सुद्धा घेऊन मी एक व्हिडिओ करेल. कारण की मी कालच्या शॉर्ट व्हिडिओला जेव्हा ते मोबाईलचं ते त्यांनी मला गिफ्ट केलेलं, तर त्या माझ्यासोबत त्यांनी सुद्धा आहेत त्या व्हिडिओमध्ये. बघा तेच माझे मिस्टर आहेत. आता तेच म्हणले, आता ते बाहेर गेले, आता निवांत आहे. मग म्हणलं जरा आपण एखादा व्हिडिओ घ्यावा, आपल्या ऑडियन्स बघते यूट्यूब फॅमिली, तर त्यांच्याशी जरा बोलून घ्यावं की तुमच्या इकडं बी पाऊस आहे का असा. कारण की आता एक म्हणतात ना विदर्भ भागामध्ये तिथं पाऊस भरपूर आहे, पण यावर्षी काय असं वाटत नाही आहे. बातम्यात तर काय एवढं पावसाचं काय असं सांगत नाही आहे एवढं जास्त की पाऊस आहे म्हणून. मुंबईला बी त्यातल्या त्यात कमी झाला आहे वाटते पाऊस. आणि सोलापूरला बी नॉर्मलच पाऊस आहे. असं तर सोलापूरला पाऊस इतका काय नसतेच म्हणा, कारण की आता आम्ही भरपूर वर्ष सोलापूरमध्ये होते माझ्या लग्न झाल्यावर. त्याच्यानंतरच मी पुण्यात आलेली आहे. पण एवढा काय पाऊस नव्हता सोलापुरामध्ये, कारण की माझ्या मम्मीचं बी माहेर सोलापूरच आहे ना. माझे मामा ते राहतात सोलापूरला.
आणि माझे सासरे सुद्धा दीर ते बी राहतात सोलापूरला, एक नणंद आहे ती बी राहते सोलापूरला. भरपूर पाहुणे आमचे म्हणजे सोलापूरचेच आहेत. आणि तिथूनच माझं माहेर येते कर्नाटका, गुलबर्गा शाबादवाडी, म्हणजे ते माझं माहेर आहे. हां, माझं माहेर आहे गुलबर्गा शाबादवाडी कर्नाटका. मग आता ते काय गावाकडं काय एवढं काम ते नसतेत म्हणून आई वडील ते मग पुण्यामध्येच होऊन आता 10-12 वर्ष झाले ते पुण्यामध्ये आले. मग माझी मम्मी आत्ता 1-1.5 वर्ष झालं एक्सपायर झाली. वडील आहेत, भाऊ आहेत, आणि एक मोठी बहीण असते ती नाशिकला, आणखीन एक बारकी बहीण आहे ती हडपसरमध्ये आहे, तिला हडपसरला दिले. आणि मला दिले होते सोलापूरला. पर आता सोलापूरमध्ये राहिलो, पर तिथं वेळ काय सोलापुरात आपण म्हणतो पर एवढं काय असं माझे जॉब वगैरेचं एवढं काय नाही आहे ना. कारण की आमचे आता कसं माझे मिस्टर कसं त्यांना जिमचं फील्ड खूप आवडतं, कारण की ते पर्सनल ट्रेनर आहेत. मग आमची जिमसुद्धा आहे तिथं पुण्यामध्ये तातोड्याला, गॅलेक्सी फिटनेस म्हणून आमचीच जिम आहे ते. तिथं माझे मिस्टर असतात ते. मग त्यांना जास्त करून जिमची खूप आवड आहे ना, ते जिम ट्रेनर आहेत, पर्सनल ट्रेनर आहेत ते, PT वगैरे त्यांचे भरपूर असे चालू असतात. मग त्यामुळंच ते ह्याच्यासाठी असं सिटी लेवलमध्ये जास्त करून असं बिझनेस चांगला ग्रोथ करतो ना. सोलापुरामध्ये काय एवढं काय नाही, कारण की पहिलं तर बघा 2010मध्ये माझं लग्न झालं आहे, तर 2010मध्ये काय एवढं नव्हते, तेव्हा ते मार्केट यार्डमध्ये होते. मग त्यांना आता लई असा त्यांची एक हॉबीज होती की नाही का, त्यांची जिम असावं, त्या जिममध्ये त्यांना म्हणजे वर्कआउटचे खूप सवय आहे त्यांना. मग त्याच्यासाठी मग आम्ही आता येऊन आता मी जवळपास म्हणजे तर 2013मध्ये मी आलेली आहे पुण्यामध्ये. मग आता 2013मध्ये आले म्हणलं तर आता बघा ना, आता 2026 आहे, जास्तच वर्ष झाले इकडे येऊन. तर आता आमच्या तिकडं जिमसुद्धा आहे तातोड्यात. मी एकदा मग आमच्या जिमचे सुद्धा शॉर्ट व्हिडिओला मी फोटो वगैरे टाकेन बघा तुम्हाला आमच्या गॅलेक्सी फिटनेसची. नक्की मी टाकेन, बघा तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवर जाऊन. माझे मिस्टरांचे सुद्धा वर्कआउटचे जे वर्कआउट वगैरे करतात ना, ते PT वगैरे कसं घेतात त्याचेसुद्धा नाही का व्हिडिओज टाकेन. भरपूर असे चांगले व्हिडिओ ते आहेत ते. मी एकदा नाही का शॉर्ट व्हिडिओला ते टाकेन. नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन. बाकी काय म्हणताय, कसे आहे सगळे, बरे आहेत का? काल झाली नागपंचमी, सोमवारसुद्धा झाला काल, पहिला सोमवारसुद्धा. बघत अहो असं वाटते एक जणाला नाही का, आता बघा जी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहेत ना, तर त्यांना वाटत असेल आता खूप जड झाली महिना, पण अहो असं वाटत सुद्धा नाही आपण श्रावण पाळल्यासारखं, बरोबर ना. असं मला तर असं वाटतच नाही की श्रावण कधी आला आणि कधी गेला काहीच कळत नाही. कारण की मला तर एवढं नॉनव्हेज आवडतच नाही, मला व्हेजची सवय आहे. म्हणून मला काय असं समजूनच येत नाही की नाही का कसं श्रावण आपला संपला एवढा. आता बघूच तर बघा, कालचा सोमवारसुद्धा गेला आणि आज काय आहे मंगळवार. बघूच तर श्रावण संपेल, गणपती बी येतील, गणपती बाप्पा, असं आहे का नाही.